सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वीच्या आपल्या इंग्रजी विषयाच्या तयारीसाठी आपण आज व्हिडिओ तयार करत आहोत. यामध्ये आपले जे काही लँग्वेज स्टडी असेल, ग्रामर असेल आणि रायटिंग स्किलचे सुद्धा काही भाग जवळपास 15 मार्क्सची त्यातून तयारी आपली होणार आहे. तर आपण पहिली ॲक्टिव्हिटी पाहूया. क्वेश्चन 1 मधील 6वी ॲक्टिव्हिटी असते वर्ड चेन. यामध्ये आपणास ॲडजेक्टिव्ज असतात, नाउन्स असतं, वर्ब्स असतात आणि ॲडवर्ब्स यापैकी एक कोणती चेन तयार करण्यासाठी प्रश्न येतो. यामध्ये बघा पहिल्या ॲडजेक्टिव्हचा आपण सोडवून दिलेलं आहे. ब्युटिफुल, लॉयल, लाँग आणि गुड. लास्ट लेटर जे आहे त्याच्यापासून पुढचं विशेषण आपलं सुरू झालेलं आहे. तसंच आता पुढच्या ॲक्टिव्हिटीज विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यासाठी आहेत. नाउन्स, रिवर, रोड, डेट. त्यानंतर मग वरून आपण कोणत्याही नाउन्स घेऊ शकतो. एनिमी आहे. त्यानंतर पुढचं आहे स्पीक, नो. आता वरून आणि शेवट होणार आणि वरून सुरू होणारं. राईट हे एक आहे वर्ब. इट आहे. वरून पुन्हा आपणास टेक घेता येईल. ॲडवर्ब्ससुद्धा बघा, ऑफन, नेवर, रिअली आणि येट. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला हे ॲडवर्ब्सचंसुद्धा वर्ड चेन सुरू करता येईल, पूर्ण करता येते. त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी पाहूया आपण. ॲक्टिव्हिटी क्रमांक 2. तर हे रिलेटेड वर्ड्स आहेत. आता आपण रिलेटेड वर्ड्सची ॲक्टिव्हिटी ही बॉक्स मध्ये असते. मात्र इथं आपल्याला जागेची मर्यादा असल्यामुळं आपण त्याला बॉक्स वेब डायग्राम घेतलेली नाही. बघा आता कंट्रीच्या रिलेटेड वर्ड्स आहेत. लार्ज, ग्रेट, रिच, स्मॉल. हे सगळे काय आहेत? ॲडजेक्टिव्ह आहेत. आता यामध्ये टेल रिलेटेड वर्ड्स फॉर मग स्कूलसाठी घ्यायचे आहेत. फॅमिलीसाठी स्टुडंट आहे, फ्रेंड आहे. ही ॲक्टिव्हिटी खूप सोपी आहे. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना ही ॲक्टिव्हिटी येते. स्कूल म्हटलं तरी आपण मग लार्ज, बिग होऊ शकतं. त्यानंतर फेमस होऊ शकतं, पॉप्युलर होऊ शकतं, क्लीन होऊ शकतं. फॅमिलीला सुद्धा आपण बिग फॅमिली, स्मॉल फॅमिली, हॅपी फॅमिली, सॅड फॅमिली अशा पद्धतीने घेऊ शकतो. स्टुडंट आहे, गुड स्टुडंट, ओबेडियंट स्टुडंट, इंटेलिजंट स्टुडंट, क्लेवर स्टुडंट. फ्रेंड, फेथफुल फ्रेंड, गुड फ्रेंड, ट्रू फ्रेंड, फॉल्स फ्रेंड या पद्धतीनं आपण घेऊ शकतो. त्यानंतर आपली पुढची ॲक्टिव्हिटी आहे ती ॲक्टिव्हिटी क्रमांक 3. मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच. आता यामध्ये पेसिमिस्टिक हा शब्द दिला आहे. त्यातून मिस्ट, पेट, टाईम, सेट असे आपण 4 नमुनासाठी शब्द तयार केलेले आहेत. त्यानंतर आपणास दिलेले शब्द आहेत. हेड मिस्ट्रेस, त्यातून हेड होईल. त्यानंतर ट्री होईल. अजून आपणास रॅट, RAT रॅट होतंच बऱ्यापैकी, ते पण आपण पाहायचं. त्यानंतर भरपूर शब्द आहेत ज्याचा आपण वापर करू शकतो. आता इथं मिस्टसुद्धा होतं आहे बघा. त्यानंतर स्ट्रेससुद्धा होतं आहे. रिप्रेझेंटेटिव्ह, त्यातसुद्धा आपल्याला रिप्रेझेंटेटिव्हमध्ये प्रेझेंट, रिप्रेझेंट. त्यानंतर अजून रॅट तर कंपल्सरी होतं बऱ्यापैकी. रॅट होतं. PEST पेस्ट होईल. त्यानंतर अजून REAP रिफ होईल. असे बरेच शब्द यातून होत आहेत. ही आपली तिसरी ॲक्टिव्हिटी आहे. त्यानंतर चौथी ॲक्टिव्हिटी आपली आहे माय ॲक्टिव्हिटी नंबर 4. ती आहे पुट द वर्ड्स इन करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर. क्लेवर, ॲड, टिमिड, यंग. A फर्स्ट येणार ॲड, C 2 नंबरला येणार क्लेवर. त्यानंतर T येणार आद्याक्षरानुसार, अल्फाबेट्सनुसार. त्यानंतर येणार Y म्हणजे यंग शेवटी. दुसरा मात्र थोडा चॅलेंजिंग असतो. साऊंड, स्पीड, स्ट्रीट, स्पीक. पहिलं अक्षर समान आहे तर आपण दुसऱ्या अक्षराकडे वळणार आहोत. दुसरं अक्षर O आहे, P आहे, T आहे, परत P आहे. मग आता आपल्यास माहीत आहे OP म्हणजे दोन्ही. यात पहिला O तर फिक्स आहे, साऊंड येणार. त्यानंतर मग शेवटचा आपला स्ट्रीट येणार आहे. मग या स्पीड आणि स्पीकमध्ये आपणास लक्षात घेऊयात SPE दोन्हीकडं आहे. तिसरा शब्द येताना मग त्याच्या पुढचं अक्षर चौथं. इकडं E आहे, इकडं A आहे. त्यामुळे स्पीक हा अगोदर येणार आणि स्पीड हा तिसऱ्यांदा जाणार. अशा पद्धतीने ॲक्टिव्हिटी आपण पूर्ण करू शकतो. यानंतर आपली पुढची ॲक्टिव्हिटी नंबर 5.
ॲड प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. मग आता बघा, रेग्युलर असेल इरेग्युलर आहे. मॅजिक मॅजिकल. सक्सेस मग त्याच पद्धतीनं आपण सक्सेसफुल म्हणू शकतो. इमॅजिन इमॅजिनेशन. एबल ॲबिलिटी अनेबल या पद्धतीने घेऊ शकतो. त्यानंतर आपण माय ॲक्टिव्हिटी नंबर 6 मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग गिवन वर्ड्स. सक्सेस सक्सेस इज अ फ्रूट ऑफ ऑनेस्ट एफर्ट्स. बघा आता म्हणजे वाक्यात उपयोग आहे. रेग्युलर रेग्युलर आय स्टडी रेग्युलरली किंवा यू शुड स्टडी रेग्युलरली किंवा रेग्युलर स्टडी इज व्हेरी इम्पॉर्टंट. इमॅजिन इमॅजिनचं बघा. इमॅजिन आय इमॅजिन अबाउट माय ग्रेट सक्सेस इन अपकमिंग SSC एक्झामिनेशन. एबल आय एम एबल टू स्टडी हार्ड. मॅजिक आय लाईक मॅजिक. त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी नंबर 7 बघूया आपण. माय ॲक्टिव्हिटी नंबर 7 ॲड अ क्लॉज टू एक्सपांड द सेंटेन्स मिनिंगफुली. ही खूप महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे. आपल्याला पैकीच्या पैकी म्हणजेच पहिल्या प्रश्नात जर पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील तर ह्या 2 ॲक्टिव्हिटी खूप महत्त्वाच्या आहेत. ॲड अ क्लॉज. आता बघा, यात क्लॉजमध्ये मी ग्रीन कलरनं दोन्ही वाक्य दिलेले आहेत. दिस इज द विलेज आणि आय स्पेंट माय चाइल्डहूड. आता आपण दोन्ही वाक्य फरक काय आहे बघा. दोन्ही वाक्य हे स्वतंत्र मेन क्लॉज आहेत. म्हणजे ज्यावेळी ॲड अ क्लॉज करतो आपण WHने त्यावेळी दोन्ही मेन क्लॉज असतात, मुख्य वाक्य असतात जी अर्थपूर्ण असतात. म्हणजे दिस इज द विलेज हे तेच गाव आहे. आय स्पेंट माय चाइल्डहूड जिथे मी माझे बालपण व्यतीत केले. म्हणजे जिथे म्हणजे वेअर. म्हणजे दोन्ही वाक्य जोडताना वेअरचा वापर केला. म्हणजे आपणास हे लक्षात घ्या की इथं बरेच जण वेअर वॉज वगैरे वापरत राहतात. ते प्रश्न होतो, तो प्रश्न होणं उपयोगाचं नाही. वेअर आय इथं आता स्पेंट असल्यामुळे काही विषय नाही. वेअर डीड आय स्पेंड म्हटलं प्रश्नचिन्ह आला की तिथं क्लॉज संपला. आपणास क्लॉजेस हे दोन्ही विधानार्थी वाक्यांचे घ्यायचे आहेत. आता पुढचं आपण उदाहरण बघू. राजू टोल्ड अ स्टोरी. राजूने गोष्ट सांगितली. वेन आय वॉज गोईंग टू स्कूल. बघा म्हणजे आय वॉज गोईंग टू स्कूल मी घेतलं, मी शाळेत चाललो होतो. त्यावेळी राजूने गोष्ट सांगितली. वी मेट अ स्टुडंट हू लाईक्स मॅथमॅटिक्स असं येऊ शकतं किंवा हू प्लेड व्हेरी वेल असं होऊ शकतं. त्यानंतर वी मेट अ स्टुडंट अजूनसुद्धा भरपूर विद्यार्थ्यांकडे वाक्य असतात, स्वतः आपण ती तयार करू शकतो. वी मेट अ स्टुडंट वेन वी वेअर गोईंग टू मार्केट. म्हणजे आपल्याला अर्थपूर्ण घेण्यासाठी प्रश्न पुढे येणार नाही याची दक्षता घ्यायची. त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी आहे ती पण खूप महत्त्वाची आहे. यालाच ऑर असणारी ॲक्टिव्हिटी. तर ती आहे मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज. आता फ्रेज बघा. टू बी नोन ॲज. रवी इज नोन ॲज. टू बी म्हणजेच एमिजार वॉज वेअर शाल विल पैकी एक घ्यायचं. 7 जी काही टू बीची रूप आहेत त्यापैकी घ्यायचं. रवी इज नोन ॲज. रवी ओळखला जातो. द बेस्ट स्टुडंट इन अवर क्लास. आमच्या वर्गातील सर्वात चांगला सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून रवी ओळखला जातो. तर टू टेक केअर ऑफ. आय लाईक टू टेक केअर ऑफ माय फॅमिली मेंबर्स. आय टेक केअर ऑफ माय फॅमिली मेंबर्स. टेक केअर ऑफ फॅमिली मेंबर्स. या पद्धतीने भरपूर वाक्य तयार करता येतील. टू बी अफ्रेड ऑफ. इथं सुद्धा टू बी म्हणजे पुन्हा एमिजार वॉज वेअर शाल विल यापैकी येऊ शकतं. मग आय वॉज अफ्रेड ऑफ हॉरर स्टोरीज इन माय चाइल्डहूड. आय एम अफ्रेड ऑफ द डार्क. इन ऑर्डर टू च्यासाठी. आय वेंट देअर इन ऑर्डर टू गेट परमिशन. गेट हॉल तिकीट इन ऑर्डर टू. अशा प्रकारे आपण ह्या आज 8 ॲक्टिव्हिटीज ज्या महत्त्वाच्या आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत. त्यानंतर आपण ज्या पुढच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीज आता त्यातल्या 2 ॲक्टिव्हिटीज फक्त घेणार आहोत.
आता ह्या व्हर्बल क्वेश्चन येस नो टाईप क्वेश्चनसाठीची ॲक्टिव्हिटी आहे. खूप महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे. ग्रामरची 100% परीक्षेत येणारी ॲक्टिव्हिटी आहे. तर ती ॲक्टिव्हिटी अशी आहे, वी लाईक टू प्ले. आता यामध्ये व्हर्बल क्वेश्चन घेतला आहे, WH क्वेश्चन नाही. तर व्हर्बल क्वेश्चनमध्ये फरक काय आहे फक्त, तर सुरुवात आपल्याला हेल्पिंग वर्बनं करायची असते. आता इथं हेल्पिंग वर्ब दिलेलं नाही, मग लाईकमध्ये आपणास हिडन हेल्पिंग वर्ब वे असल्यामुळं डू आहे. डू, डज, डीड. ही असतं तर ही लाईक्स असतं तर डज ही लाईक असं झालं असतं. म्हणजे या पद्धतीनं बघा, वी लाईक टू प्ले हेल्पिंग वर्ब सुरुवातीला डू वी लाईक टू प्ले. ही टोल्ड अ स्टोरी. आता इथं टोल्डमध्ये काय निघतंय, तर डू डीड डजपैकी टोल्ड हा भूतकाळ असल्यामुळे डीड. मग इथं होतं डीड ही टेल अ स्टोरी. बघा आता म्हणजे इथं आपल्याला टोल्डचा डीड बाजूला काढल्यामुळं डीड टेल झालं. मग डीड ही टेल अ स्टोरी. त्यानंतर यू आर इंटेलिजंटचं आर यू इंटेलिजंट. या प्रकारे आपण व्हर्बल क्वेश्चन तयार करू शकतो. त्यानंतर आजच्या या व्हिडिओतली शेवटची ॲक्टिव्हिटी आपण घेतोय, ती म्हणजे फ्रेम WH टाईप क्वेश्चन्स. आता ही पण ॲक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे. ही रोट अ पोयम. आता आपणास पोयम उत्तर येण्यासाठी आपण प्रश्न कसा तयार केला आहे बघा, फक्त ही रोटवर केला. आता आपणास WHचं स्ट्रक्चर माहीत पाहिजे. WH प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब और रिमेनिंग पार्ट ऑफ वर्ब. मेन वर्ब असेल, कधी कधी भित्रे असेल, त्यामुळं यामध्ये आपण फ्लेक्झिबिलिटी राहू शकते. आता ही रोट अ पोयमचा व्हॉट डीड ही राईट कसं झालं पाहूया. अ पोयम उत्तर पाहिजे, त्यानंतर WH वर्ड आपण घेतला व्हॉट. त्यानंतर रोटची फोड आपण करायची आहे, कारण हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे आपल्याला, दिलेलं नाही म्हटल्यावर तेच शोधायचं आहे. रोट म्हणजेच डीड राईट. मग हेल्पिंग वर्ब व्हॉट नंतर वापरलं डीड, त्यानंतर सब्जेक्ट वापरला ही, आणि त्यानंतर मग राहिलेलं जे आपलं मेन वर्ब आहे V1 राहिलं डीड राईट म्हणून, तर ते राईट पुढं घेतलं. व्हॉट डीड ही राईट. त्याने कविता लिहिली आणि त्याने काय लिहिले असं इथं आपला प्रश्न झाला. तसाच दे वेंट टू स्कूलचा प्रश्न, टू स्कूल उत्तरण्यासाठी वेअर डीड दे गो असं येणार बघा. वेअर ठिकाण आहे टू स्कूल म्हणून वेअर. हेल्पिंग वर्ब वेंटमध्ये डीड प्लस गो आहे. वेअर डीड दे गो. त्यानंतर शी राईट्स पोएम्स. आता याचा पोएम्स उत्तर येण्यासाठी व्हॉट. आता राईट्समधून हेल्पिंग वर्ब हिडन निघालेला आहे डज. व्हॉट डज शी राईट. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला WH क्वेश्चनसुद्धा तयार करता येऊ शकतात. आता हेल्पिंग वर्ब ज्यावेळी दिलेला असेल आपल्याला, तर हॅज रिटर्न असेल किंवा काय, तर त्या शोधायची गरज नाही. मग ते व्हॉट हॅज ही रिटर्न, ही हॅज रिटर्न अ स्टोरी असतं समजा, व्हॉट हॅज ही रिटर्न असं आपलं उत्तर येऊ शकतं. तर ठीक आहे, आपला आजचा हा व्हिडिओ आपण इथंच थांबवतोय. यानंतर पुढचा एक व्हिडिओ आपण याच सिरीजमधला करणार आहोत, ज्यामध्ये आपल्या 11 ते 18 ॲक्टिव्हिटीज, त्यामध्ये रायटिंग स्किलच्या सुद्धा आहेत, ग्रामरच्या सुद्धा काय काय महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटीज त्या आपण घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांचा अगदी कमी वेळेतच सराव होईल, रिव्हिजन होईल, त्यांना हे समजेल, मार्क्स वाढतील अशी मी आशा व्यक्त करतो. आणि आजचा आपला व्हिडिओ इथं थांबवतो. धन्यवाद. जय हिंद.